नमस्कार रसिकांनो, मी जगदीश खांदेवाले ओयराज चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज आपल्यासमोर सौ नीता वझे या त्यांची सहजीवन ही कथा सादर करणार आहेत. चला तर ऐकूया. कथेचं नाव आहे सहजीवन. पुण्यात राहणारे अभय आणि करुणा एक सुखी जोडपं. अभयचा स्वतःचा बिझनेस होता आणि करुणा एका कॉलेजमध्ये लेक्चरर होती. सोनाली आणि मनाली या त्यांच्या 2 गोड मुली. दोघीही IT मध्ये उच्च शिक्षित. मोठी सोनाली अमेरिकेत MS करून तिथे जॉब करत होती आणि धाकटी मनाली पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मुंबईत शिकत होती. अभय आईवडिलांचा एकुलता एक मुलगा. ते दोघेही त्यांच्याबरोबरच अभयच्या बंगल्यात राहत होते. अभयच्या आईचा डिमेन्शियाचा आजार बळावत चालला होता. घरी आईच्या सेवेसाठी अभयनी 24 तासांसाठी एक नर्स पण ठेवली होती. एक दिवस करुणा कॉलेजहून घरी आली. ती जरा वेगळ्या विचारातच. गेले 2 दिवसांपासून तिला छातीत वरच्या बाजूला एक गाठ जाणवत होती. आज ती डॉक्टरांकडे गेली असताना त्यांनी तिला काही टेस्ट करायला सांगितल्या होत्या. संध्याकाळी अभय घरी आल्यावर तिने त्याला ते सांगितले. दुसऱ्या दिवशी अभयने सुट्टी घेऊन तो आणि करुणा बरोबर जाऊन सगळ्या टेस्ट करून आले. 2 दिवसांनी रिपोर्ट आल्यावर डॉक्टरांनी एक धक्कादायक बातमी सांगितली. करुणाला 3ऱ्या स्टेजचा कॅन्सर डिटेक्ट झाला होता. दोघेही जण पार हवालदिल झाले. अभयनी बाबांना पण ही बातमी सांगितली. सगळे सुन्न होऊन बसले. त्यानंतर करुणानेच धीर गोळा केला आणि ती म्हणाली, आता माझ्या हातात किती वर्ष आहेत मला माहिती नाही, पण माझ्या डोळ्यांसमोर निदान सोनालीचं तरी लग्न व्हावं अशी माझी इच्छा आहे. तिला विचारूया का? आणि दोघी मुलींना बोलवून घेऊ. समोरासमोरच सगळं बोलूया. अभय आणि त्याच्या बाबांनी पण या गोष्टीला होकार दिला. मुलींना फोनवर नुसतं कळवलं की एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे, तर दोघी एकत्रच वेळ ठरवून या. करुणाने कॉलेजला राजीनामा दिला आणि ट्रीटमेंट सुरू केली. काही दिवसांनी दोघी मुली आल्या. त्यांनाही प्रचंड धक्का बसला. सोनालीला लग्नाबद्दल विचारताच तिने समीर नावाच्या एका मुलावर तिचे प्रेम आहे आणि तो पण तिथेच जॉब करतोय असं सांगितलं. त्याचे आईवडील भारतात असतात. चौकशीअंती हा मुलगा सर्वतोपरी उत्तम आहे असं समजलं. त्यामुळे पुढील सगळे टप्पे विनासायास पार पडून लगेचच सोनालीचं लग्न झालं. करुणाने आपला आजार विसरून मनापासून लग्नातील सगळे कार्यक्रम एन्जॉय केले. करुणाच्या केमोथेरपी सुरू झाल्या होत्या. एकीकडे अभयच्या आईची पण तब्येत ढासळत होती. 2च महिन्यात त्यांनी या जगाचा निरोप घेतला. करुणा अजूनच मनाने खचली. वर्षभरातच तिची पार रया गेली. सोनाली एकदा समीर बरोबर येऊन तिला भेटून गेली होती. मनाली दर महिन्यात जसा वेळ मिळेल तसा येतच होती. आणि एक दिवशी करुणा हे जग सोडून गेली. 1.5 वर्षाच्या अंतराने अभयची आई आणि करुणा दोघी घर सुनं करून गेल्या. अभयच्या वडिलांना तर फारच एकाकी वाटायला लागले. अभयचा दिवस ऑफिसच्या कामात जात होता, पण घरी आल्यावर त्यालाही घर खायला उठत असे. मनालीचे पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर तिला पण मुंबईतच जॉब मिळाला. अभयला आता तिच्या लग्नाची चिंता लागली होती. अधूनमधून तो सोनालीशी पण फोनवर या विषयावर बोलत असे. मनालीला हे सांगितल्यावर तिने पण सोनालीप्रमाणेच एक मुलगा पसंत केला आहे असं सांगितलं. तिच्या एका मैत्रिणीचा मावस भाऊ किरण, तो जॉबला आणि राहायला पण मुंबईतच होता. अभय आणि त्याचे वडील मुंबईत मुलाच्या घरी जाऊन भेटून सगळं ठरवून आले. सोनाली डिसेंबर महिन्यात येऊ शकणार होती म्हणून तेव्हाचा मुहूर्त धरण्यात आला. अभयनी लग्नाचं पूर्ण कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, तरी घरात कोणी स्त्री नसल्याने लग्नाची तयारी करणं त्याला खूप अवघड जात होतं. सोनाली समीर अमेरिकेहून आले तसं त्याला थोडं हायसं वाटलं. लग्न व्यवस्थित पार पडलं. अभयच्या डोक्यावरून जणू एक ओझं उतरलं. सोनाली समीर अजून 15 दिवस राहणार होते. लग्नानंतर मनाली नवऱ्याबरोबर एकदा भेटायला आली. दोघी बहिणी बराच वेळ एकमेकींशी बोलत होत्या. संध्याकाळी अभय ऑफिसमधून आल्यावर सगळे हॉलमध्ये जमा झाले. सोनालीने बोलायला सुरुवात केली, बाबा,
आता आम्ही दोघी आपापल्या घरी गेल्यावर तुम्ही आणि आजोबा दोघेच जण एवढ्या मोठ्या घरात असाल. गेल्या काही दिवसांपासून मी तुमच्या दोघांची काय परिस्थिती झाली आहे ते बघते आहे. आई गेल्यापासून या घराचे घर पण हरवले आहे. बाबा, तुमची अजून साठी पण आली नाही. तर आम्ही सगळ्यांनी मिळून काहीतरी ठरवलं आहे, ते तुम्ही आधी नीट ऐकून घ्या आणि मग तुमचं यावर काय मत आहे ते सांगा. नंतर मनालीकडे वळून ती म्हणाली, मनू, आता पुढचं तू सांग. मनालीने बोलायला सुरुवात केली. बाबा, मुंबईत किरणची मावस बहीण सुरभी, जी माझी खूप जवळची मैत्रीण आहे, ती आणि तिची आई दोघी मुंबईतच असतात. सुरभीचे वडील 5 वर्षापूर्वी एका ॲक्सिडेंटमध्ये गेले. सुरभीचं 2च महिन्यापूर्वी लग्न झालं आहे. ती मुंबईत दुसऱ्या उपनगरात राहते. आता तिची आई एकटीच असते. बाबा, माझं तिथे असताना नेहमी सुरभीकडे येणं जाणं असायचं. तिची आई, मी वसुधा मावशी म्हणते त्यांना, खूप छान आहेत स्वभावाने. तर आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही एकदा त्यांना भेटून परत लग्नाचा विचार करावा. याआधी मी, सुरभी आणि किरण तुमच्याविषयी मावशींना बोललो आहोत. त्या पण तुम्हाला भेटून मगच काय ते निर्णय घेणार आहेत. दोघी मुलींचे हे म्हणणे ऐकून अभयला काय बोलावे ते सुचेना. तरी तो म्हणाला, अगं सोनाली, मनाली, मला तुमची काळजी समजते, पण मी करुणाला विसरू शकत नाही ग. त्यावर अभयचे बाबा त्याला म्हणाले, अभय, तिला विसर असं मी म्हणतच नाहीये, पण एकट्याने आयुष्य काढणं खूप अवघड आहे. मी रोज बघतोय तुझा एकटेपणा. तुझं सहजीवन व्हावे ही माझी पण इच्छा आहे. दोघा जावयांनी पण अभयला सांगितले की बाबा, एकदा त्या मावशींना भेटा आणि मग ठरवा. रात्री रूममध्ये झोपायला गेल्यावर अभय बराच वेळ विचार करत होता की मुली हे जे म्हणतायत ते योग्य की अयोग्य. करुणाच्या जागी आपण दुसऱ्या कोणाचा विचार कसा करू शकू. ती गेली तरी आपल्या मनात, या घरात तिच्या आठवणी, खुणा जागोजागी आहेत. मग आपण दुसऱ्या पत्नीला न्याय देऊ शकू का. या उलटसुलट विचारातच त्याला झोप लागली. झोपेतच त्याला असं जाणवलं की करुणा आपल्याशी बोलतेय. अभय, या सगळ्यांनी जो विचार तुमच्यासमोर मांडला आहे त्याला माझा पण दुजोरा आहे. तुमचं आयुष्य परत नव्याने सुरुवात करा. मला खरंच आवडेल ते. अभय दचकून जागा झाला. जे ऐकले ते सत्य की स्वप्न हे त्याला समजेना. सकाळी उठल्यावर चहा पिताना सगळ्यांना त्याने सांगितलं की ठीक आहे, मी करीन ह्यावर विचार नक्की. पुढच्या महिन्यात मनालीकडे बोलवलंच आहे आम्हाला, तेव्हा बघू त्यांना भेटून. दुसऱ्या दिवशी मनाली नवऱ्याबरोबर मुंबईला गेली आणि 15 दिवसांनी सोनाली पण वापस अमेरिकेला गेली. लवकरच मनालीकडे मुंबईला जायची वेळ आली. तिथे गेल्यावर मनालीच्या सासू सासऱ्यांनी पण वसुधाच्या स्वभावाबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिला. दुसऱ्या दिवशी अभय, त्याचे वडील आणि मनाली वसुधाकडे गेले. बेल वाजवताच एका मध्यमवयीन स्त्रीने दार उघडले. गव्हाळ वर्ण, व्यवस्थित नेसलेली सिल्कची साडी, गळ्यात एक सोन्याची चेन आणि हातात सोन्याच्या 2 बांगड्या, कपाळावर छोटीशी टिकली. वसुधाने हसत मुखाने त्यांचे स्वागत केले. मनालीला ते घर परिचित असल्याने ती घरभर मोकळेपणाने हिंडत होती. अभय आणि बाबा सोफ्यावर बसले. मनालीने वसुधाबरोबर स्वयंपाकघरात जाऊन तिला मदत केली. तोपर्यंत अभय घराचे निरीक्षण करत होता. घरातल्या वस्तू कलात्मक रीतीने सजवल्या होत्या. सगळीकडे स्वच्छता नजरेत भरत होती. चहा, खाणे वगैरे झाल्यावर मनाली अभयला म्हणाली, बाबा, मी आजोबांना घेऊन घरी जाते. तुम्ही मावशींशी गप्पा मारून नंतर या निवांत. ते दोघे गेल्यावर अभय आणि वसुधा दोघांनाही जरा अवघडल्यासारखे झाले. शेवटी अभयनेच बोलायला सुरुवात केली. तुम्हाला आणि मला आपल्या दोघांनाही नवीन नातं निर्माण करायचं असेल तर आधी आपल्या एकमेकांकडून काय अपेक्षा आहेत ते जाणून घेऊया. मी माझ्या पण काय अपेक्षा आहेत ते सांगतो आणि तुम्ही पण तुमच्या मनातील सगळं मोकळेपणाने सांगितलं तर बरं होईल. त्यावर वसुधाने हसून मान डोलावली. तिला त्याचा हा संयमी आणि समजूतदारपणा खूप आवडला. अभयनी बोलायला सुरुवात केली. माझा आणि करुणाचा संसार खूप सुखी झाला. ती अचानक अशी निघून गेल्याने एक पोकळी निर्माण झाली आहे.
आता या वयात देहाच्या फारच्या अपेक्षा नाहीत, पण जीवनात एक साथ देणारा समविचारी जीवनसाथी जरूर असावा असं वाटतं. मुली तर आता आपापल्या घरी गेल्या. माझे बाबा पण आता 90ला टेकले आहेत. हे सगळं समजून उमजून तुमची काय इच्छा आहे, काय मत आहे ते मला सांगा. वसुधा यावर म्हणाली, पहिलं तर तुम्ही मला आधी आहो जाहो म्हणू नका, फक्त वसुधा म्हणा. मला मनालिनी आणि तिच्या सासूने, म्हणजे जी माझी बहीण आहे, तिने पूर्ण कल्पना दिली आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की या नव्याने सुरू होणाऱ्या सहजीवनात एकमेकांवर विश्वास असावा, एकमेकांचा आदर असावा आणि दोघांनाही स्वतःची स्पेस असावी. आणि हो, मला इथं तुमचं घर बघायला यायचं आहे. तुमचं नाही, आपलं म्हण, अभयने हसून सांगितलं. यावर दोघेही मनमोकळेपणाने हसले. आणि वसुधा, पुण्याला येताना सुरभी आणि जावयांना पण घेऊन ये. त्यानंतर थोडा वेळ दोघांनी एकमेकांच्या आवडीनिवडी, विचार यावर मोकळेपणाने गप्पा मारल्या. नंतर अभय मनालीकडे गेला. त्याच्या फुललेल्या चेहऱ्याकडे बघूनच त्याचे बाबा आणि मनाली काय ते समजले. नंतर यथावकाश फक्त जवळच्या लोकांसमोर अभय आणि वसुधा यांचं कोर्ट मॅरेज झालं. आणि नियतीने दोघांनाही दिलेल्या दुसऱ्या संधीने एका सहजीवनाची सुरुवात झाली. धन्यवाद नेताजी. तर रसिकांनो, ही होती सहजीवन ही कथा. ही कथा आपल्याला आवडली असल्यास कृपया कॉमेंट करा, लाईक करा, मित्रमंडळींबरोबर शेअर करा आणि ओविराज चॅनेल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.